तर स्वातंत्र्य दिनी कल्याणमध्ये मांस विक्रीला बंदी घालण्यात आलेली आहे। त्यामुळे मांस विक्री विरोधामध्ये ठाकरे गटाने आंदोलन केले। दरम्यान शिवसेना ठाकरे गटामधील विधानसभा संघटक रुपेश भोईर यांना बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेतलंय। त्यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांना सुद्धा ताब्यात घेतलं गेलंय। प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून ठाकरे गटाच्या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलंय। स्वातंत्र्य दिनी कल्याणमध्ये मांस विक्रीला बंदी घालण्यात आलेली होती। त्या संदर्भातले आदेश काढले गेलेले होते आणि या मांस विक्री बंदीला विरोध केला जातोय। त्यामुळे मांस विक्री विरोधामध्ये ठाकरे गटाने आंदोलन केलं। दरम्यान शिवसेना ठाकरे गटामधील विधानसभा संघटक रुपेश भोईर यांना बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेतलंय। अमजद खान आमचे सहकारी या संदर्भातली माहिती देत आहेत। अमजद, तृप्ती, आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने महापालिका क्षेत्रात मांस विक्रीवर बंदी घातली आणि या बंदीला विविध राजकीय पक्षाकडून विरोध होत आहे। एकीकडे हिंदू खाटीक समाजाने देखील आंदोलनाचा इशारा दिला आहे। त्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महानगरपालिका जे परिसर आहे त्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। पदाधिकारी रुपेश भोईर तसेच परवेश शेख आणि हासिम शेख या तिघांना बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले होते। सध्या त्यांना सोडण्यात आलं आहे। त्यांना ताकीद दिली गेली आहे की महापालिका मुख्यालयाच्या आजूबाजूला कोणत्याही प्रकारात दिसू नये। सध्या महापालिका क्षेत्रात मांस विक्रीवर जे लोकांची प्रतिक्रिया बघता या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे आणि थोड्या वेळात काही संघटना हिंदू खाटीक जी संघटना आहे त्याचे पदाधिकारी येण्याची शक्यता आहे। तसेच माजी मंत्री राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जे नेते आहेत जितेंद्र आव्हाड दुपारी 12 पर्यंत कल्याण डोंबिवलीत येण्याची शक्यता आहे। त्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीत मोठा बंदोबस्त आहे। निश्चित अमजद, कल्याण मधल्या या आंदोलनासंदर्भातले अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहिती करता।